जय कपीनाथ महाराज की जय। ओम श्री कप्ती वैभव श्री गणेशाय नमः। अथ श्री द्वादश अध्याय। संत सद्गुरु कप्तिमाय, जशी काम भक्ताची कामधेनु गाय, तिची थोरवी वर्णू शकेल काय. मी एक संन्यासी संसारी माणूस, मी एक संसारी माणूस, या ग्रंथा माझारी तिची प्रेरणा. एक एक शब्द समजाविला जाना, अन्यथा कठीण होते लिखाना. सर्व कृपा सद्गुरूची या ग्रंथामध्ये. अध्याय 3, जे म्हणती मी बोध घेईन, त्यांनी व्हावे भक्तीमध्ये लीन. अन्यथा न समजणे त्याशी काही, लिहिले जरी अति सामान्य भाषेत, परी केले नाही एकाग्रचित्त. त्याशी अर्थ उमगे क्वचित, म्हणून शांतपणे वाचावे. हा हा 12वा असे ज्ञानाचा तिसरा. यात वर्णिला बोध खरा, पूर्ण गुरुप्राप्तीसाठी बरा. उत्तम गुण वर्णन असे, मनुष्य जन्म अति दुर्लभ असे, तशीच दुर्लभ मुक्तीची इच्छा असे. तिसरी, दुर्लभ सद्गुरूची कृपा असे, तिन्ही प्रारब्धाने मिळती. आम्हास लाभले गुरुचरण, आम्ही वायफळ घालविले क्षण. फक्त मतलबाच्या गोष्टी करून, गुरुपासून ज्ञान नाही शिकले. नेट लागला म्हणजे भेट घेते, डुप्लिकेट गोष्टी करते, असे नेहमी माऊली म्हणते. याचा अर्थ समजून घ्यावा. काही न करता आध्यात्मिक तयारी, बाबांशी जो ज्ञान प्रश्न विचारी, बाबा तशीच उत्तरे देती परी. म्हणून षडगुण अंगी बांधावे. आध्यात्मिक बैठक करावयाशी, सोडून देणे न लगे भोगाशी. मात्र ऐश्वर्य भोगाच्या वासनेसी, सोडून देणे लागे. शोधावयासी आपल्यातील देव, प्रथम सदाचाराची ठेव. मग सत्प्रवृत्ती एकमेव, निवृत्ती येते मागोमागी. षडगुणातीत प्रथम गुण, शम म्हणती त्यास जाण. हे असे मनोवी निग्रहाचे ज्ञान, ते प्रथम सर्व जाणिजे. जगामध्ये सर्वात वेगवान ते असते मानवी मन, न लागता एकही क्षण, लक्षावधी मैल धावे. या चंचल मनाची तुलना कशाशीही होईना. मनामध्ये तयार होती वासना नाना प्रकारच्या. आपले बंधन कधीही सोडी, जैशी उधळली बैलगाडी. मनाशी ऐश्वर्य भोगाची गोडी, अवीट वाटे. जिथे जाऊ शकेना काहीही, मन तेथेही धावे पायी. त्याच्याशी अटकाव नाही, अति चलबिचल मन असे. अति लवचिक आपले मन, असे षड रिपुची खान. काम क्रोध आदी दुर्गुण मनामध्ये उपजे. दुसरे अध्यायी 60 श्लोकी. गीतेमध्ये वर्णन पहा की, विचार मनात एकाएकी, इंद्रिय बलात्कारे मन हरती. मनात विचार अनेक प्रकारे, कधी सद्गुणाचे विचार खरे, करुणा सद्भावना बरे. मनातील विचार बहु, हेची आवरावयाचे मन. जसे सांडाशी मुसक्या बांधतो खुट्यावरी आपण, तसेची मन आवरणे असे. पुन्हा पुन्हा धावे बाहेरी, पुन्हा पुन्हा त्याशी आवरी. हा तो अभ्यास सतत करी, गुरुभक्ती सोबती. गुरु सेवेच लावावे मन, मग बघा आवरते मन. सतत सद्गुरु नामाचे स्मरण करीत असावे. नियंत्रण कसे करावे मन, हा विषय अति गहन. मोठमोठ्या साधकाशी प्रश्न, तुमची आमची काय कथा. आरावे आपले मन म्हणून, पाहती नाम जपमाळ करुणी. भजन प्रवचन कीर्तन करुणी, मनाशी आवरी कोणी. काही योगी करती शिवीगाळ, काही उद्योगात गुंतुनी सकळ. काहीच्या वेड्याचाराची मुळ, मनावरी नियंत्रण असे.
कधी असते मित्रापरी, मनची आपुले वैरी, त्याचा पूर्ण आवड करी, तो सिद्ध पुरुष जाणावा. खपती भक्तासाठी हेच बरे, आठावे सतत खपती नाम खरे, बोले ऐके वाचे आणि स्मरे, सतत खपती नाम सद्गुरूची करीत भक्ती, मन येते वळणावरती, जेव्हा वाईट वासना मनी येते, खपती चरण स्मरावे. असा हा शमनामे गुण, मना मनावरचे नियंत्रण, सतत खपती नामाचे जागरण, मग मन राही ताब्यात. दम नाम दुसऱ्या गुणाचे, पूर्ण नियंत्रण इंद्रियाचे, गती निरोध करुणी त्याचे, विषय भोग रोखावे. पंचेंद्रिय असती भोगानुवर्ती, काळ डोळे कान नाक इत्यादी, त्यावरी जाणून बुजून ताबा ठेवी, त्याची जण आध्यात्मिक. डोळ्यात भरते वासना, पाहुनिया विषय खुना, बलपूर्वक आपण डोळ्यांना रोखावे मोहातुनी. डोळ्याचे तसंच सर्व इंद्रियाचे, बलपूर्वक रोखणे मोलाचे, पुढचा अनर्थ टाळण्याचे, त्याचे साधन एक असे. तिसरा गुण तो तितिक्षा, साधकाची मोठी परीक्षा, सर्वत्र समभाव ही त्याची समीक्षा, आपण जाणून घ्यावी. द्वंद्वात्मक बुद्धी मानवी धर्म असे, मान अपमान सुख दुःख जसे, मित्र शत्रू आपले दुसरे कसे, त्या ठाई समभाव तितिक्षा जाणावी. ते सर्व ब्रह्ममय समजोनी, आप पर भाव विसरूनी, सुख दुःखाशी एक मानुनी, राहे तो खपती भक्त खरा. सर्व गोष्टी बाबतीत समत्व, हे साधकाचे महातत्व, हेची आहे गुरु भक्तीचे सत्व. भक्त हो जाणावे, ती शिक्षा साधुनी आपण होतो शांत, आपणाशी नाही खंत, मग या स्वार्थाद्य जगाची भ्रांत लवकरची दूर होते. चौथा गुण असे उपरती, तीच मुमुक्षेची असे गती, तीच थांबाची आपली अधोगती. प्रपंचिक पुरुषाशी मनामध्ये आस्तिक भाव निर्मिती, तीच आहे उपरती. प्रपंचिक दुःखाची परिणिती, मनी येत असे भक्तिभाव. भक्तिभाव मनी आल्यावरी, ओढ गुरुचरणाची खरी, मग देवाचा शोध करी, तन्मन एकवटून. ईश्वर दर्शनाचा उत्कट भाव, मग आत्मज्ञानाची सुट्टे हाव, तो घेई गुरु चरणाचा ठाव, त्याशी गुरुभक्त समजावे. सदवे आपला धर्म आचरे, आसक्ती विहीन कर्तव्य करे, आत्मचैतन्य साक्षीभूत ठरे, साधना मार्गी. आत्मदर्शनाची प्रगाढ इच्छा करीती, तीच होय उपरती. मग साधना मार्गावरती प्रगती त्याची साधे. श्रद्धा असे हो गुण पाचवा, ज्याच्या विन भक्तीचा ठेवा, व्यर्थ ठरते सर्व सेवा, म्हणून महत्व फार असे. आपण म्हणतो श्रद्धा बाबावरी, परी विचारून पाहे अंतरी, शोधतो देव धर्म बाहेरी, ईश श्रद्धेतील उनी वसे. अनन्य भावे समर्पण, त्याशी म्हणती श्रद्धा पूर्ण, शंकेचे असती कारण, तिचा उपयोग नाही. अनन्य भाव म्हणजे एक देव, नाही दुसरी उठा ठेव, खपती बाबांशी एकमेव, पूर्णपणे शरण जावे. विश्वास असावा मनी पूर्ण, बाबा आपल्याशी आपल्या भाग्याचे धणी, काढतील सर्व दुःखातुनी, दाखवी मार्ग मोक्षाचा. सहावा गुण ते समाधान, चित्ताचे नित्यानुसंधान, अंतरी दुसरे नव्हते विवेचन, अति आवश्यक साधनेसी, सोडून मग विवंचना, पूर्ण समाधान ठेवूनी मना, चित्त ठेवूनी गुरुचरणा. आत्मतत्वाचे चिंतन करावे, हेच असते सहा गुण.
ते अंगी आणल्या वाचून स्वरभक्ती व्यर्थ एकूण हळू अंगी बाणावे. 6 गोष्टी ठेवणी मनात भक्त जर गुरु सेवारत. गुरु श्री गुरु दाखवी मार्ग उचित देव दर्शनाचा. बाबा म्हणती सुख देवापाशी देव आहे तुमच्यापाशी. आपल्या मधल्या देवदर्शनाशी करुणी सुख पावावे. परी देवदर्शनाचा मार्ग दुष्कर अति त्याची यावयाची प्रचिती. अति क्लेश अंगा येती सहजासहजी दर्शन नसे. ही केवळ इच्छा गुरुची आवश्यकता असे त्यांच्या कृपेची. त्याशिवाय आत्मदर्शनाशी चेष्टा अशक्य समजावी. श्री संत खप्ती महाराजांचे भजन. गुरुविन निज पद नच पावे. बोधाविन भटकत फिरावे. प्राण चढाया नम मार्गाशी चक्रांकित गमावे गुरुविन. कुंडलिनीच्या मार्गी झोपे तरी ते नच पावे गुरुविन. प्राण मनाची खिचडी सारी ब्रह्मरंगरी रमवावी गुरुविन. ब्रह्मकाशी स्थिर करीती निज रूप नच पावे गुरुविन. खेचरी भूचरी चाचरी मुद्रा चराचरी नच गावे गुरुविन. अगोचरीच्या मार्गी बैसे ते नच गा पावे गुरुविन. खप्ती म्हणे बा श्री गुरुच्या विन मन भव जाळे धावे गुरुविन. दीन होई बा सद्गुरु पायी बोधामृत पचवावे गुरुविन. श्री खप्ती गुरुचे हे भजन म्हणजेच पूर्ण ब्रह्मज्ञान. याचे द्यावया स्पष्टीकरण. चैतन्यदास माफी मागे. हे भजन वेदांताचे सार. हे भजन गीतेचा आधार. हे भजन ज्ञानेश्वरीचे अलंकार. ईश्वर प्राप्तीचा मार्ग असे. ही तर अष्टवक्र गीता. पातांजली योग तत्वता. दृढ योग राजयोग यासी म्हणता. ज्ञान हे त्रिपुरा देवीचे. हे भजन अति रहस्यमय. यास जाणती योगी ब्रह्ममय. माझे बुद्धीचा होई विलय. हे भजन समजाविता. हे भजन समजावे केवळ खप्ती गुरु. बहुत भक्ताचा आधारू. प्रचंड ज्ञान सामर्थ्याचा सागरू. अनुभव सिद्ध महायोगी. तरी मी खप्ती भक्ता करिता धैर्य करतो ज्ञानाकरिता. थोडी फार प्रास्ताविकता करतो गुह्य मार्गाची. हे ज्ञान अतिशय गुप्त असे. लिहिले असे अनेक शास्त्र दिसे. मोठे ग्रंथ असत असे या रहस्यमय ज्ञानावरी. याचा बोध कोणी न जाणती. अनुभवी श्री गुरु खप्ती. क्वचित कोणी योगी व्यक्ती याच्या क्रिया ओळखी. प्रथम होऊन या षडगुण संपन्न. मग करून या आसन. करावे श्री गुरुचे ज्ञान. आत्मानुभव घ्यावा. मिळावया अभ्यासाचे बळ. पाहावे एकांत स्थळ. उपद्रव करती ते सकळ. वातावरण त्यागावे. अतिशय श्रम आणि आहार. निरर्थक बडबड फार. लोकसंबंध व चंचल व्यवहार याशी पूर्ण त्यागावे. हिंसा असत्य चोरी भोग. क्रोध कौर्य भीतीचा त्याग. यम नियम शास्त्रयोग जाणून घ्यावे पूर्वता. सिद्धासन पद्मासनादी आसन. त्याचे करुणिया ज्ञान. असे उचित आपले मन. ते आसन करावे. बाबा सांगत असे भक्तांना. आसन मारत असे प्रवृत्तींना. वायू मार्गाच्या नियंत्रणा आसन उपयोगी असे. बाबाशी योगस्थितीत पाही. त्याशी काकासन म्हणती काही. कुंभक साधाव्याशी त्याचीही आवश्यकता असे. नंतर नाडी शुद्धीचा अभ्यास. प्राणायाम करण्याचा ध्यास. अति आहार लांब प्रवास टाळीत असे योगी. खेचरी आदी आणि बंध
याचा प्राणायामाशी संबंध. योग क्रियेचा करुणी प्रबंध अभ्यास करावा लागतो. डावी चंद्र व उजवी सूर्य नागपुडी, त्याशी इंगला पिंगला म्हणती नाडी. तिसरी सुषुम्ना गुप्त नाडी, दोन्हीच्या मध्ये असे. पूरक आणि रेचक प्रकार. प्राणवायू आत बाहेर, शरीरात प्राणवायू ठेवल्यावर कुंभक साधत असे. प्राणायाम सर्वश्रेष्ठ योग, नष्ट होती सर्व रोग. नाडी शुद्धीचा नियोग, नियंत्रण वायूचे शरीरात. दैती बसती नेती त्राटक, नवलिक कपालभाती, याशी षटकर्म म्हणती. करती योगी गुप्तपणे, षटकर्मे पूर्ण केल्यावरी शरीर रोगमुक्त हलके परी. अकाल मृत्यूची भीती नाउरी, इच्छा मरणी योगी होती. कुंभकाच्या अभ्यासानंतरी प्राणवायू मध्य नाडीवरी, हीच सुषुम्ना नाडी खरी. मग उन्मनी अवस्था होय. उन्मनी म्हणजे मनाची स्थिती. मन स्थिर होऊन सरते भीती. योग्यासी सुखद अनुभव येती. योगाभ्यास करून या 8 प्रकारची कुंभक असती. ते साध्य केल्यावरती तहान, भूक आळस निद्रा संपती योगी पुरुषांच्या. मग चक्र भेदनाची तयारी, तीच साक्षात्काराची पायरी. ते पूर्ण झाल्यावरी योगी होई स्वतः ईश्वर. आपण प्रापंचिक जन, ज्या शक्तीने करतो काम साधन, ती शक्ती खालच्या अवयवातून खाली होते प्रवाहित. तीच शक्ती योगी जन डोक्याकडे प्रवाही करून साधती षटचक्र भेदन. कुंडलिनी जागृत करून या. कुंडलिनी स म्हणती परमेश्वरी, हीच लावते संसारी. ही माया असे बंधनकारी, वेटोळ्या घालून बसली असे. 3.5 वेढे कुंडलिनीचे, पाठीच्या मणक्यात सर्वात खालचे. त्या जवळी असते स्थान तिचे, निद्रावश स्थितीत असे. सुषुम्ना नाडी मार्ग मणक्यातुनी, मार्ग अडविते कुंडलिनी. तिला मत प्रसारे जागृत करुणी, नाडी द्वार उघडत असे. मोक्ष मार्गीचे तेचे द्वार, कुंडलिनी सर्पुणीचा आकार. ती जागृत झाल्यावर शंकराकडे घेऊन जाय. प्राणवायू शरीरात फिरुनी, योगी तिला जागृत करुणी. सुषुम्ने प्राण प्रवेश करी, मग होते चक्रभेदन. प्रथम चक्र मूलाधार असून, मोक्षद्वारावरी त्याचे स्थान. तेथे गणपती देव असे. स्वाधिष्ठान हे चक्र द्वितीय, नाभी खाली त्याचा आश्रय. तिसरे मणिपूर नाभीमय, अनाहत चौथे हृदयस्थानी. 5वे शुद्ध चक्र कंठस्थानी, दोन्ही डोळ्यामध्ये मध्यभागी जाणी. आज्ञाचक्र 6वे माणी, पुढचे स्थान सहस्त्रदल असे. त्या ठिकाणी पोचल्यावरी प्राण शिव विष्णू शिव शक्ती पद जान. योगाशी प्राप्त होते महान, जन्म मरणातून त्याची मुक्ती. षटचक्र भेदुनी शक्ती, जागृत झाल्यावरती होते प्राप्ती. अष्टसिद्धीची निश्चिती, त्यांचे वर्णन असे. प्रथम सिद्धी अनिमा असे, योगी अनु एवढा होत असे. द्वितीय गरिमा सिद्धी म्हणत असे, योगी होई पर्वता एवढा. लंका युद्धाचे प्रसंगी या दोन्ही सिद्धीचे प्रयोग करी हनुमंत महावीर त्यागी. आपणाशी सर्वाशी ठाऊक असे. तिसरी लघिमा चौथी प्रकाया, कोणत्याही आकार वजनाची काया. या 2 सिद्धीच्या ठाया, प्राप्त होतसे योगी जना. परकाया प्रवेश सिद्धी 5वी, दुसऱ्या शरीरात प्रवेश करावी. आकाश गमन सिद्धी 6वी, योगी क्षणात कोठेही जात असे. दूरदर्शन आणि श्रवण ह्या 7-8 सिद्धी जाण. खपती बाबांशी पाहिले आपण, हे सर्व सिद्धी असे. हे साधना शास्त्र अति महान,
वर्णन येथे फार लहान, केवळ माहितीसाठी भक्ताच्या जाण येथे वर्णन केले असे. खप्ती बाबा आपणास सांगती, सर्व देव शरीरात असती, भक्ताशी झाली असे माहिती. हा अध्याय वाचून या. वृत्ती निरोध हेच सर्व सुख, बाबा सांगते मार्ग प्रमुख. जीवन होई सुंदर सुरेख, भक्ताशी कल्याणप्रद. अष्टसिद्धी बाबांच्या दाशी असती, त्यांनी पुढे केली शिवपद प्राप्ती. म्हणून शंका न करता भक्ती, शिवरूप खप्ती बाबांची करावी. खप्ती बाबा प्रत्यक्ष शंकर, अतिशय क्लेश भोगल्यावर ते स्वतःच झाले परमेश्वर. सत्य सत्य त्रिवाचा, नाही भगवे कपडे माळा, नाही अवलियाचा चाळा. प्रत्यक्ष वेद शास्त्र विज्ञान करुणी गोळा. शंख श्री खप्ती झाला, नाही मुळीचे अवतार. बाबा प्रत्यक्ष शंकर, या कलियुग वेळेवर. शक्ती प्रयोग न करीती बाबा, हे तीन अध्याय मोक्ष दायिनी. सादर असे भक्ताच्या ठाई, अतिगुप्त गहन या अध्यायी वर्णन केले असे. भक्ताशी माझी नम्र प्रार्थना, या ग्रंथाशी मोक्ष ग्रंथ दाना. श्री खप्ती गुरुच्या चैतन्या, ग्रंथा माझी प्रगटविले. खप्ती वैभव ग्रंथ थोर, खप्ती बाबांचे जीवन सार पूर्ण. ज्याचे घरी याचा आदर, सुख संपदा नांदेल तिथे. इति श्री गुप्त ज्ञान नामे द्वादशाध्याया. श्री खप्ती चरणार्पण नमस्तु. शुभम भवतु. बोलो श्री संत खप्तीनाथ महाराज की जय.